म्हणतात अरे पण तुला जावंच लागेल, ही शाळा आहे. अगं मला मास्तर आहेत ना, ते मास्तर सुद्धा चिडवतात, मी तिथे जाऊन काय करू. तेव्हा आई म्हणाली बाबा तू गेला नाही तर कसं होईल, तू त्या शाळेचा हेडमास्टर आहेस. तसंच ही गोष्ट तुम्हाला याच्यासाठी सांगितली की तसंच काहीतरी काल आमच्या घरी झालं. काल आमच्या अर्धांगिनी आम्हाला म्हणाले हो तुम्हाला सकाळी 6:30 वाजता ग्राउंडवर यायचं. म्हटलं कशाला. म्हणे विमेन्स डे माहिती नाही का. म्हटलं अरे 6:30 वाजता माझं पोटच खाली होत नाही, मी येणार नाही. नाही तुम्हाला यावंच लागेल. मी म्हटलं ती इथे आलो की मला लोक बोलायला लावतात. अरे तुम्ही काहीतरी बोलत असाल बऱ्यापैकी म्हणून म्हणतात. ती म्हणाली की तुम्हाला यावंच लागेल कारण तुम्ही अध्यक्ष आहात. आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं की मला इथे मी अध्यक्ष म्हणून येणार. आता मी आलो. आता ऊन एकदम प्रखर झालेला आहे. मला थोडस काही माझ्या आयडियाज होत्या, त्या बोलायची इच्छा सुद्धा होती. बोलू तुम्ही. आज आपण इथे ज्या महिलांनी माणुसकीला एक आकार दिलाय त्या महिलांची आठवण करायला आपण इथे जमलेलो. ज्या महिलांनी आपला प्रामाणिकपणा, इंटेग्रिटी, एक कंपॅशन, एक करुणा, एक धैर्य, करेज, इंटरनल स्ट्रेंथ, आंतरिक बळ, या सगळ्या गुणांना मिळून त्यांनी एक माणुसकीला एक आकार दिलेला आहे. या सगळ्यांना आपण आज आठवण करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. हा इंटरनॅशनल विमेन्स डे आहे. त्याच्यामुळे आपण इंटरनॅशनली ज्या फेमस विमेन्स होत्या त्यांचं आपण आठवण करायला पाहिजे. आज कोणीच केलेलं मला आठवत नाही. आज आपण मेरी क्युरीला आठवायला पाहिजे. नोबेल पारितोषिक मिळवणारी मेरी क्युरी ही पहिलीच महिला होती. आणि एवढंच नव्हे तर तिला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयामध्ये 2 वेगळे नोबेल पारितोषिक मिळणारी सुद्धा आज तागायत ती पहिलीच महिला आहे. आपण आज आठवण करतो एक छोटीशी ठिणगी किती मोठ्या चळवळीमध्ये बदलू शकते हे आपल्याला दाखवून दिलं रोझा पार्कने. एका गोऱ्या माणसाला त्यांनी बसमध्ये सीट द्यायला नकार दिला आणि तिथून एक ठिणगी पेटली. 381 दिवस तो स्ट्राईक चालला. 381 दिवस कृष्णवर्ण लोकांनी बसमध्ये बसायचा नकार दिला. आणि सिव्हिल राईट्स मुवमेंटला जी सुरुवात झाली, जी बळकटी आली, ती त्या एका छोट्याशा ठिणगीमुळे आली. 1853 मध्ये क्रिमिया वॉर झालं रशिया आणि ग्रेट ब्रिटन मध्ये. त्याच्यामुळे हजारो लोकांचे जे प्राण वाचवले गेले ते प्राण वाचवले लेडी विथ द लॅम्प. माहिती फ्लोरेन्स नाइटिंगेल. ही डॉक्टर नव्हती, ती एक नर्स होती. पण एक केअर, एक कंपॅशन आणि हायजीन या तिन्ही गोष्टी मिळून कसे प्राण वाचवल्या जाऊ शकतात हे आपल्याला फ्लोरेन्स नाइटिंगेलनं दाखवून दिलं. आज इंटरनॅशनल नर्सेस डे जो साजरा केला जातो तो तिच्या बर्थडेला साजरा केला जातो. धैर्याला वय नसतं, धैर्याला धर्म सुद्धा नसतो आणि धैर्याला देशाची बांधिलकी सुद्धा नसते हे आपल्याला दाखवलंय मलाला. केवळ 17 वर्षाची असताना तिला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ती आजही चिल्ड्रन ऍक्टिव्हिस्ट आहे. ती पाकिस्तानची आहे विसरून जा, नाहीतर काही लोक म्हणतील ती पाकिस्तानची आहे. मलाला इसाफजाई 12 वर्षाची असताना तिच्यावर आतंकवादी हमला झाला. तिच्या डोक्याला बुलेट्स लागल्या. ती मरता मरता वाचली आणि ही इतक्या कमी वयामध्ये नोबेल पारितोषिक मिळणारी मलाला ही पहिलीच महिला आहे. आज आपण मदर टेरेसा, दुसऱ्या कुठल्या परदेशामधनं आलेली बाई, इथली गरिबी बघून ती पूर्ण आयुष्य इथे वेचून काढते, तिचा आपण आज आठवण केली पाहिजे. आज आपण सावित्री फुलेंची आठवण करतो. आधुनिक शिक्षणाची जी जननी आहे तिची आपण आज आठवण करतो. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं आठवणी करून त्या गोष्टी होणार नाही. थोडंसं वास्तविकतेवर या. वास्तविकता थोडी भयंकर आहे. आज जगामध्ये प्रत्येक 10 मिनिटाला एका महिलेचा खून होतो. ही सत्य परिस्थिती आहे. आज भारतामध्ये रोज 88 केसेस या रेपच्या, बलात्काराच्या नोंदवल्या जातात. आणि या केसेस व्यतिरिक्त रोजच्या 1200
1200 केसेस महिलांविरुद्ध गुन्हे म्हणून नोंदवल्या जातात. आज 50 करोड बाया अजूनही अशिक्षित आहेत जगामध्ये आणि भारतामध्ये 40% बाया त्या महाविद्यालयापर्यंत जाऊ सुद्धा शकत नाही. त्या सगळ्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भेटल्या पाहिजेत हे आज आपण ठरवायचं आहे. आजचा दिवस फक्त भाषणांचा आणि घोषणाचा नाही. आजचा दिवस आपण प्रश्न विचारले पाहिजे. आजच्या दिवशी आपण आव्हान दिलं पाहिजे. आजच्या दिवस आपण कृती केली पाहिजे. आणि महिलांची शिक्षा, महिलांचा सन्मान आणि महिलांची सुरक्षा हा राजकीय विषय नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याची उत्तरं आम्ही शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेव्हा महिला उभ्या राहतात तेव्हा समाज उभा राहतात. जेव्हा महिला शिक्षित होतात तेव्हा राष्ट्र प्रगती करतो. आणि जेव्हा महिला सुरक्षित राहतात देअर ह्युमॅनिटी गोज नियर टू द जस्टिस. आजच्या दिवस हे जे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगितलं हे नुसतं नंबर्स नाही आहेत. हे these are not only figures, they are live, they are the broken promises, they are the broken futures. आज आपण ही संकल्पना केली पाहिजे. आज आमच्यामध्ये सावित्रीबाई फुले परत जन्माला येणार नाहीये, पण आम्हाला आज सावित्रीबाई जर जिवंत असतात त्यांनी काय केलं असतं हा विचार करण्याचा आज आमच्यावर वेळ आलेली आहे. आज आमच्यामध्ये ते लोक आज आमच्यामध्ये ते लोक आता पुनर्जन्म घेणार नाहीयेत, पण ती लोक जर आज इथे असती तर त्यांनी काय केलं असतं आणि कसे वागले असते हा आज विचार करायचा आम्ही विचार केला पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि आपले 2 शब्द सांगतो. थँक्यू.